श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांच्या लेखा कोण करी। राजयाची कांता काय भीक मागे, मनाचिया जोगे सिद्धी पावे। कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कायवणे त्याला सांगा जोजी। राजयाची कांता काय भीक मागे, मनाचिया जोगे सिद्धी पावे। ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो। आता उद्धरलो गुरुकृपे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाचिया जोगे सिद्धी पावे। विठ्ठला विठ्ठला टाळी टाळी यदक्षरं मनाखेयमानन्दं मज केवलम्। श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये। यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः, ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, कर्तुमन्यथा कर्तुम, सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सच्चिदानंद, करुणा वरुणालय भगवान गोपाल कृष्ण यांनी ज्ञानराज माऊलीच्या रूपाने अवतार घेतला। विटेवरचा पांडुरंग परमात्मा कृष्ण रूपाचा आहे। ज्ञानोबाराया कृष्ण जयंतीला सायंकाळी अवतार घेतला। निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराया, सोपान काका आणि मुक्ताबाई हे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे। परब्रह्मानं घेतलेला जगत कल्याणाकरता अवतार। कलियुगामध्ये परमात्म्याने अवतार घ्यायचं नाही ठरवलं, देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय। कारण देवामध्ये, मानवामध्ये, दानवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे। कधीही लक्षात ठेवा, स्वतः पुरता विचार करतो त्याला जनावर म्हणावं। त्याचा नावामध्येच अर्थ आहे, जन आवर। लोकांनी आवरलं पाहिजे त्याचे त्याला कळत नाही। म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती, पण उत्तम मध्यम भोग भोगीती। जनावराला तेवढं कळतं, पावसात भिजाव का निवाऱ्याला यावं, उन्हात थांबावं का सावलीला यावं, हिरवा चारा खावा का वाळला चारा खावा, सोडबांग कोण करतं, मारतं कोण, बरोबर जनावर लक्षात ठेवतं। म्हणून 4 गवताच्या पेंड्या आणल्या, 2 आपण खाव्या, 2 मिसेसला ठेवाव्या। कधीच बैल विचार करीत नाही, बैलाची मिसेस म्हणजे गाय। आपलं खातंय आणि दुसरे खातंय ते, त्याच्यावरच बसतं हक्त मुक्त। म्हणून त्याला पाप पुण्याची जाण नाही। जीवाला आहे, माणसाला आहे, आपलं परक कळतं। माझी आई, माझे वडील, माझी बहीण, माझा भाऊ, माझी बायको, माझे लेकरं, माझे व्याही, माझे जावाई, हे कळतं। म्हणून आपल्याचा कळवळा घेतो सहज। इथं कार्यक्रमाला येत असताना परळीहून निघालो, पाऊस चालू होता। भाऊचे सारखे कालपासून फोन, कारण
अख्ख्या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या बाहेर माहीत आहे. केशव उखळीकर कीर्तनाला नाही म्हणत नाही, पण येईपर्यंत खरं नाही. हा, लग्न करायला नाही म्हणत नाही, पण नांदायला जात नाही. महाराज 12 तारीख, बर नाही नाही नाही, 12 तारीख दुसऱ्याला दिली तुम्ही, 13 तारखेला, बर नाही नाही 11 तारखेला आहे, बर येईपर्यंत खरं नाही. आणि त्याच्यात डोक महाराज, नामदेव शास्त्री, आमच्या संस्थेचे पदाधिकारी, कुरेकर बाबा सहित सगळे म्हणतात, कोणाचं कीर्तन आहे? केशव उखळीकराचं. मॅच आहे का बघा. मॅच असला, IPL असलं, 2020 वन डे असला तरी ते कार्यक्रम सोडून देते महाराज. लव्वितकर महाराजांनी कार्यक्रम दिला नाशिकला, मोठा कार्यक्रम, 7वं कीर्तन शेवटचं, दुसऱ्या दिवशी त्यांचं कीर्तन. निघालो मी, माझे सगळे परळीतले मित्र आले. आता मित्र मानल्यानंतर मित्राचं लक्षण सांगितले भाऊ. ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विध मित्र लक्षणम. जे मनुष्य जगात कोणाला सांगणार नाही, बायकोला सुद्धा सांगणार नाही, ते मित्राला सांगतात. खोटं वाटत असल? कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, बायकोलाही सांगितली नाही, मायबापालाही सांगितली नाही, भावालाही सांगितली नाही. मित्र आल्याबरोबर, आता कॉलेजमधले मित्र असल्यामुळे कुठं निघालास केशव? महाराज थोडेच म्हणणार आहेत मित्र. मी म्हणलं कार्यक्रमाला. कुठं? नाशिकमध्ये. महामंडलेश्वर लव्वितकर महाराजांनी कार्यक्रम दिलाय. किती? म्हणलं 1 कीर्तन, 2 तासाचं कीर्तन, 8 तास जायला 8 तास यायला, 16 घंट्याची बेजारी, 2 तासाचं कीर्तन. आणि आज भारत आणि पाकिस्तान 2020 फायनल आहे. आणि तुम्हाला कल्पना नसेल, एकटा माणूस आहे, घर बांधलेलं नाही, संडास बाथरूम बांधलेला नाही, गाडी आहे 25 लाखाची, एक म्हणता 2 गाड्या आहेत. पण महाराज, तुम्ही जर माझ्या घरात आला तर 5 मिनिट सुद्धा थांबू शकणार नाही. आमचे भाऊ आले, महाराज कुठे आहेत? म्हणजे आम्ही नाशिकहून आलो. म्हणजे बाहेर गेलेत. आणि इथं राहतात का? हो, आमच्याकडं बंगल्यामध्ये त्यांची व्यवस्था असते. आणि इथं महाराज कोणाकरता करायचं? एकटा माणूस आहे, मागं पुढे कोणी नाही, माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लग्न नाही. कमवताय महाराज, तुम्हाला खोटं वाटलं, 5 लाख रुपये महिना कमवतो मी, अजून कोणी दिले नाही बायको. म्हणून इंगोले महाराज, मी दुसऱ्याच्या लग्नाला सुद्धा जात नाही, मला आहेर असल्यावर सुद्धा जात नाही. शुगरच्या माणसासमोर तुम्ही जर गुलाबजामुन, बासुंदी, श्रीखंड खाऊ लागलात, त्याला खायचं का म्हणलं की ते म्हणते नाही शुगर आहे, 400 शुगर आहे, झटका येऊन मरल, नको बाबा. मग दुसरे खाल्ले तर खाऊ द्या, त्याच्याकडे बघते. आणि ते खाऊ लागलं की असं करते, खावं वाटतंय पण भीती आहे. आणि त्या भीतीचं दुःख सगळ्यात जास्त आहे. म्हणून 2 ठिकाणी मी अजिबात जात नाही महाराज. कोणी मेल्यावरही जात नाही, किती जवळच असू द्या. या 3 करता जावं लागलं भाऊ. आई, वडील आणि मोठी बहीण बिनलग्नाची. 3 मीच पाणी पाजवायला असल्यामुळं मला जावं लागलं. नाही तर कोणाकरताच जात नाही, मरणाची भीती वाटते. आणि लग्नामध्ये का जात नाही? कोणी म्हणतं मरणादारी तोरणादारी असावं, पण मी का जात नाही? माझं झालं नाही आणि त्याचं देख होत नाही. हा, तसं घर बांधायचं कोणा करता?
गाडीशिवाय कार्यक्रम होत नाहीत म्हणून गाड्या, बाकी काही नाही. आपला आपला थाट, काहीच नाही. आमच्या मंत्री महोदयानं नामदार धनंजयजी मुंडे यांनी सांगितलं, महाराज तुम्ही खर्च करू नका, आम्ही बांधून देतो. म्हणलं तुम्ही बांधून देताल पण साफसफाई कोणी करावं? हे कावळे महाराज आले, महाराज कुलूप कुठ उघडा बरं, मला संडासला जायचंय. नाही म्हणता येत नाही. आणि त्यांनी हागून गेल्यावर काय मी धुवाव का? म्हणून महाराज बांधूनच देत नाही, अजिबात नाही. काही माणसं म्हणतील का सांगायला, मलाही महाराज कुठं ना कुठं तरी आनंद व्यक्त करण्याकरता, आणि तुम्हाला सगळ्याला सांगू, भारत जिंकला 1000 रुपयाचे पेढे वाटतो मी, आणि त्यातले त्यात पाकिस्तान बरोबर जिंकलं तर 2000ची. कोणाबरोबर आहे हरा, पाकिस्तान बरोबर नाही. कारण आपल्यात राहून आपल्यावर राज्य करून आपल्या धर्माचं वाटोळं करणारा जर कोणी असेल तर इस्लाम आहे. सगळं आपल्या विरोधात. आपण सोयीशी मांडी ते पालथी मांडी, आपण शेंडी ते दाढी, आपण सोयीशी हात धुणं ते उलटे हात धुणं, आपण सूर्याला नमस्कार पूर्वेकडे ते चंद्राला नमस्कार पश्चिमेकडे. ह्याच्यापेक्षा पुढे सांगू, आपलं लिहिणं असं, त्यांचं लिहिणं असं. म्हणून तो धर्म नाही, आपल्या धर्माला विरोध करण्याकरता राक्षसानं निर्माण केलेला आहे. म्हणून त्यांच्याबरोबर हरू नका, कोणाबरोबरही हरा. माझे मन कीर्तनाला कॅन्सल करावं वाटलं. म्हणलं त्यांना काय सांगू लघुवितकारांना, फोन कर, तब्येत नाही बरोबर म्हणावं. फोन केला, हॅलो हॅलो, लघुवितकर का? हो, कोण बोलते? केशव उखळे. निघाल नाहीत का? तब्येत बरोबर नाही, शुगर वाढली, चक्कर येऊन पडलो, सलाईन लावले. अरे कार्यक्रम एवढा मोठा महाराज, काय करू आता? घ्या सांभाळून. बरं बरं, तब्येत सांभाळा. महाराज मस्त बघत बसलो. सचिन तेंडुलकर झोडपू लागला, मस्त काढ पेढे काढ पेढे. 2000 रुपये दिले, पेढे आणायला लावलं. आणि पुन्हा फोन केला. ते आमच्या निर्गुण महाराजांना उतरला ड्रायव्हर. 20 वर्ष त्यांनी ड्रायव्हरी केली. खरंच निर्गुण निराकार. कीर्तन भजन सोडून काहीच आवडत नव्हतं. टीव्ही बघायची नाही, मॅच बघायचा नाही. हॅलो, कोण बोलतंय? महाराज मी निर्गुण आहे. दादा काय करायले? टीव्ही बघायले. दे बर म्हणलं, त्याला दे फोन. महाराजाला नाही, त्याला दे फोन. म्हणला फोन, दादा लघुवितकर महाराज. म्हणलं तुम्ही काय सांगितलं? मॅच बघायला. चोरून पोळी वाढल्यावर वरडून गुळवणी मागायचं का? झाकली मूठ 1.25 लाखाची. हॅलो, काय महाराज शोभत आहे का तुम्हाला? संस्थेचे, आळंदीच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला मोठा कार्यक्रम दिला आणि तुम्ही शेंबड्या पोरासारखं टीव्ही बघत बसलात. मी म्हणलं आत्ता सलाईन काढलं, आता बरं वाटायले, निघू का? ते म्हणले आता येऊन काय उपयोग आहे, 12-1ला येऊन काय उपयोग आहे? म्हणून आमच्या भाऊचा सारखा फोन होता, 4 वाजता या, 5 वाजता या, कीर्तनाच्या अगोदर या, जेवण करून कीर्तन करा. महाराज तुम्हाला खोटं वाटेल, परळीत गाडीत बसलेलो, मांडी सुद्धा मोडली नाही, गाडीच्या खाली उतरलो नाही. इथं आल्यावर हातपाय धुतले, लघवी केली, जेवण केलं, तुमच्या पुढे उभा राहिलो. आता कीर्तन 7 ते 9 होईल का किती होईल काही सांगता येत नाही. माझं पोट भरलंय, तुम्ही उपाशी आहेत. अगोदर तुम्हाला जेवण दिलं असतं तर तुम्ही थांबला नसतात. पावला प्रसाद आता उठून जावे. आणि मग आज
उखळामध्ये जे एवढे मंगल कार्यालयामध्ये समाज जमलाय, परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गुरुपदावर आपलं ज्यांनी जन्म घालवला ते परमपूज्य माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे हरिभक्तपरायण माधव महाराज इंगोले यांच्या गुरुपूजना निमित्त आज दृष्ट लागण्यासारखा, आजच का, आज गुरुपौर्णिमा आहे, व्यास पौर्णिमा आहे, व्यासांचा जन्म आहे, सगळ्या जगाला दिव्य ज्ञान देणारे व्यास महर्षी त्यांचा प्रगट दिन आहे. आणि म्हणून महाराज मग इतक्या लांबून बोलवण्यापेक्षा भाऊ कोणाचंही कीर्तन, इथं भरपूर महाराज आहेत, नाही म्हणले. भाऊनं सांगितलं माधव महाराजाचा कार्यक्रम म्हणल्यावर केशवच असायला पाहिजे. का? केशवा माधवा. हा, पुढचं तुम्ही बोला. नितांत प्रेम करणारी मंडळी, आमचे तुकाराम भाऊ येणार होते, काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाही. धोंडगे अण्णा येणार होते मकरंदवाडीहून, त्यांच्याकडे पूजन असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत. पण आज भाऊच्या ऐवजी, बाकेराव भाऊच्या ऐवजी कोणी दुसऱ्यानं बिनओळखीच्यानं कार्यक्रम दिला असता तर मीही फोन करून सांगितलं असतं तब्येत बरोबर नाही, भागवून घ्या. पण महाराज, भाऊचं आमचं एक वय आहे आणि त्यांना माहीत आहे सौ सुनार की एक लोहार की. अख्ख्या महाराष्ट्रातले महाराज अगोदर तर ते कोणावर प्रेम करीत नाहीत, आणि केलं तर मग मात्र देह जावो अथवा राहू. नाही महाराज आला डायरेक्ट परळीला येऊन हाणतील. देत नाही. खरी ज्याची सेवा भय काय त्याचे जीवा. म्हणून वारकरी संप्रदायावर, गुणवान मंडळीवर प्रेम करणाऱ्या पुष्कळ मंडळीमध्ये भाऊचा नंबर अग्रेसर असल्यामुळं त्यांनी आग्रह धरला आणि कीर्तनाला हजर झालो. ज्ञानराज माऊलीनं अवतार घेतला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आपला इथून प्रश्न सुटला होता बोलणं. देवानं अवतार घेतला, माणसानं जन्म घेतला. जनावर व्यालं, जन्माला आलं म्हणत नाहीत, ते व्यालं. माणूस जन्माला आला. देव आणि संत अवतार घेतात, पण देवाचा अवतार सगळ्या करता चांगला नाही. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय संभवामी कृतत्रेता द्वापारी. ऐकणारे माणसं म्हणतील आळंदीच्या संस्थेत शिकलेला, इतके वर्ष झालं, 53 वर्ष झालं कीर्तन करतंय, 78 वर्षाचं वय झालंय, संस्थेचा अध्यक्ष आहे, त्याला भगवद्गीतेतला श्लोक येत नाही. सामान्य माणसं सुद्धा संभवामी युगे युगे, प्रत्येक युगामध्ये देव येतो. मग तुम्ही कृतत्रेता द्वापारे का म्हणलात? त्याचं कारण ऐका. कलियुगामध्ये देवानं अवतार घ्यायचा नाही ठरवला. नारद ऋषी म्हणले साधू सज्जनाचा सांभाळ करण्याकरता, दुष्ट दुर्जनाला मारण्याकरता, धर्माचा जीर्णोद्धार करण्याकरता देवा अवतार घे. कलियुगामध्ये पापी जास्त झाले, ऐशा कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. प्रमाण माझं नाही, ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांचे. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधनेही बुडविली. म्हणून अवतार घे. देव म्हणला घेत नाही. का? कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये मला पापी कळत होता, पुण्यवान कळत होता, सज्जन कळत होता, दुष्ट कळत होता.
पण कलियुगामध्ये काहीच कळेना, त्याच्यामुळं मी अवतार घेत नाही. नारद ऋषीनं सांगितलं, देवा अवतार घ्यावा लागेल, तुझं वचन आहे. आपुला तू बोल साच करी, तुझं बोलणं खरं करून दाखव, अवतार घे. खरंच पाप्याला किंमत आहे का पुण्यवानाला किंमत आहे, मला सिद्ध करून द्या. कलियुगामध्ये पुण्यवानाला किंमत असेल तर मी अवतार घेतो. ठराव पास झाला. नारद ऋषीनं वेश बदलला, गावोगाव जायला सुरुवात केली. आळंदी सारख्या ठिकाणी सुद्धा जिथं विद्यार्थी शिकत होते त्या धर्मशाळेमध्ये विद्यार्थ्याच्या ऐवजी मंगल कार्यालय झालीत ना बारा. तुम्ही बघितले, मी बघितले. मंदिराचे मंगल कार्यालय झाले. आमच्या परळीला एवढा मोठा मंडप आहे, माझ्या आजोबाची समाधी, वारी भरते, सप्ते होतात. पैसे फेकायचे, तुमचा किराया द्यायचा मंडपाचा, लग्न लावायचे. मग लग्नवाले काय सगळे माळकरीच आहेत का? वडराचे लग्न, घिसड्याचे लग्न, बंजारा जातीचे लग्न, मुसलमानाचे लग्न, पैसे दिल्यावर. मग ते काय अंडे, दारूच्या बाटल्या तिथंच खाणार. हे असं काय वारकऱ्याचं, आणि मग कशाला लग्नाला दिले, असं होऊ लागलं. त्याच्यामुळं देव धर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. कुठंच महाराज शुची, शुद्धता, पवित्रता. तुम्हाला वाटतं का कीर्तन भजनात पवित्रता राहिली? पूर्वीचा काळ कीर्तनाची मर्यादा होती. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. आता कव्वाल्या म्हणायलेत, गाणे म्हणायलेत. त्या सुरेखा पुणेकरचं गाणं म्हणून गौतमी सारखा डान्स करायलेत महाराज लोक. आता फक्त कष्टे फेडायचे, खेटर मारायचेच राहिले. इतकं वाईट अवस्था झाली कीर्तन भजनाची सुद्धा, देवाधर्माची सुद्धा. वाईट वाटलं. कोणाला किंमत आहे? मंदिरं बघितले, मठ बघितले, देव बघितले. महाराज गाण्याला लाखो रुपये उडवायलेत आणि कीर्तनकाराला, भजनी मंडळीला काही द्या म्हणलं. या महाराज लोकांना भजण्यानं धंदे लावले. अरे बाबा द्या त्यांना, त्यांनाही प्रवास असतो, त्यांनाही खर्च असतो, द्या. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, नाही सगळं देत आहे. पण महाराज नारद ऋषी कंटाळून गेले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका फोटोच्या दुकानी गेले नारद ऋषी. आता वेश बदललेला असल्यामुळं कोणाला ओळखू आलं नाही. रामाचा फोटो म्हणले 30 रुपयाला, कृष्णाचा 30 रुपयाला, हनुमंतरायाचा 30 रुपयाला, विठ्ठल रुक्मिणीचा 30 रुपयाला. एवढे मोठे मोठे फोटो 30-30 रुपयाला. अहो गिराईक नाही. नारदाचं लक्ष गेलं वरच्या फोटोकडं. छोटा फोटो फ्रेम मध्ये होता नटीचा. झिपरे एका बाजूला, भोवया कोरलेल्या, टिकल्या लावलेल्या, काजळ लावलेलं, चाफेकळी सारखा नाक, होटाला लाली लावलेली, आणि असं ती नटी असं करून बघू लागलेली. तो छोटा फोटो नटीचा केवढ्या? तो 100 रुपयाला. मोठे देवाचे फोटो 30-30 रुपयाला, आणि एवढसा छोटा नटीचा फोटो तो 100 रुपयाला. महाराज म्हणले देवाचे रूप बदलत नाही, सध्या ह्या नटीचा भाव आहे, आणि 100 रुपयाला. नारदाला इतका आनंद झाला भाऊ. त्या नटीच्या शेजारी तसल्याच फ्रेम मध्ये नारदाचा फोटो होता. शेंडी, संजाप,
रुद्राक्षाच्या माळा, त्रिपुंड्र, यज्ञोपवीत, तुळशीच्या माळा, जानवं, महाराज स्फटिकाच्या माळा आणि अशा पितांबर नेसलेला, 12 टिळे लावलेले, हातात चिपळ्या घेतलेल्या, ब्रह्मविना, पायामध्ये खडाव, सुंदरपैकी पितांबर नेसलेला आणि नारद ऋषी असे उभे. नारदाने विचार केला, देवाचे फोटो 30-30 रुपयाला आणि माझा 100 रुपयाच्या लाईनीमध्ये नटीच्या शेजारी. विचाराव म्हणून नारदानं विचारलं, त्या नटीच्या शेजारी नारदाचा फोटो 100 रुपयालाच का? तो दुकानदार म्हणला, नुसत्या चौकशा करायला, घ्यायचं आहे का? म्हणजे किंमत सांगा ना. हे पहा, तुम्ही 100 रुपये देऊन नटीचा फोटो घेतला की नारद त्याच्यावर फुकट. महाराज, नारदाचा चेहरा इतका महाराज उदास झाला. निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त व्हावं आणि त्याचं तोंड जसं रडल्यासारखं होतंय तसा चेहरा झाला. 100 रुपयामध्ये 2 म्हणा, 40-60 धरा, 50-50 धरा, 30-70 धरा, 80-20 धरा, 1 रुपया का होईना धरा, फुकट म्हणू नका. नारद फुकट, ते देवावर नाही नटीवर. लग्न केलं, नवरी बरोबर करवली फुकट, कीर्तनकारा बरोबर म्हणणारा फुकट. महाराज, इतकं वाईट वाटलं, नारदाला अपमान झाला आणि देवाला सांगितलं, दुनिया जाय भाड में, अजिबात अवतार घ्यायचा नाही, मरू दे. माणसाला एवढी अक्कल नाही. देव 30-30 रुपयाला, नटी 100 रुपयाला. धनी दिलगिरन चोरटे खुशाल, घेऊ नको अवतार. देवाना अवतार घ्यायचा नाही ठरवला. पण महाराज तुम्हाला सांग, बुडत ही जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. अरे आपलेच लेकर नरकाला चालले, दुःख भोगायलेत, म्हणून वाईट वाटलं संतांना. म्हणून शब्द आहे, देव भक्ता करता चांगला आहे पण संत जगा करता चांगले. म्हणून शब्द आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या देह परोपकारी, देहा कष्टावेती परोपकारी, देहा कष्टावेती परोपकारी. अरे देवाला शिव्या दिल्या. आत्याचा मुलगा मुंडकं उडवलं, मारलं माझ्या ज्ञानोबा राय तुकोबा रायला, भजन करू दिलं नाही. गावात राहावे कवण्या गुणे, भंडारा घोराडा भामचंद्रा डोंगरावून भजन केलं. ज्ञानोबा रायला भिक्षा मागू दिली नाही, गावात राहू दिलं नाही. ज्ञानोबा रायाचा सावली जरी अंगावर पडली तर मंबाजी बुवानं जसं तुकोबा रायला मारलं तसं विशोबा चाट्यानं सावकारानं खापर मिळू दिलं नाही माझ्या ज्ञानोबा रायाला. आज ऐका, सगळ्या जगातले लोक ज्ञानोबा तुकाराम म्हणून लाखो नाही करोडो लोक उपाशी राहत नाहीत, नुसतं ज्ञानोबा तुकाराम म्हणा. आज आळंदीला निघाली ना माऊली, माऊली बरोबर येणारा समाज माधवबाबा 10 लाखाचा समाज, 128 वर्षाची उखळीकराची परंपरा आहे. माझी 8वी पिढी आहे महाराज. वयाच्या 94व्या वर्षापर्यंत माझे वडील बसून कीर्तन केलं नाही, माऊलीची पालखी कधी महाराज बुडविली नाही. मरेपर्यंत पायी चालायचं. आता जरा महाराज की आली, गाडी घेतली की आम्ही वारीला चुकवतो, पण आमच्या वडिलांना नाही चुकवलं. अशी माझे वडील संस्थेतले, आजोबा संस्थेतले, आणि त्यांनी केलेल्या सेवेमुळं
जोग महाराजांच्या संस्थेचं विश्वस्त पद आणि अध्यक्षपद दांडेकर मामानं मोठे बुवानं माझ्याकडे दिलं. नाही तर त्या पदाच्या लायकीचा मी नाही बरं का. पण माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, वाड वडिलानं कमवून ठेवलं, त्यांच्या नावावर आम्ही जगतो. उखळीकर माऊलीच्या रथा पाठीमागं, पादुकाच्या पाठीमागं 4था आणि 5वा नंबर उखळीकरांच्या दिंडीचा आहे. मठ आळंदी, पंढरपूर, देहू, त्र्यंबकेश्वर, पैठण सगळीकडे मठण, सगळीकडे दिंड्या आहेत. एक नाही, दोन नाही बाबा. आमच्या घराण्यामध्ये 18 कीर्तनकार, भागवतकार, रामायणाचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य 18. आणि सगळ्यात कार्यक्रम घेऊन बुडविणारा मी एकटाच आहे. हां, पण सांगू, आज बाबांच्या गुरुपूजनानिमित्त एवढा समाज दृष्ट लागण्यासारखा, म्हणून एकदा माधव बाबा यांच्याकरता जय जयकार करायचा. पुंडली वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. उगा जय जयकार होत नाही, देव जय जयकार करतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुकत्यांचे नाराय. आज वेळ जरी नसला तरी एवढे माणसं जमले, एवढे माणसं राजकारणी लोकाला गोळा करायचं झालं, किती लाख रुपये गाड्यान मोटरान पाठवून, चहा पाणी, दारून, चपट्या बाटल्यान, गांज्यान, मटण, एवढी सगळी मंडळी जमली बाबांच्या गुरुपूजनानिमित्त. आणि म्हणूनच त्यांच्या चरणी सेवा करण्याकरता देवानं अवतार घेतले. कृत, त्रेता, द्वापार. कलियुगामध्ये संतांनी अवतार घेतल्याबरोबर देवाला कर्मेना एकाकी न रमते एकोहम बहुश्याम. देव म्हणले आम्हालाही घ्यायचा अवतार. त्यावेळेस आमच्या संतांनी सांगितलं, भक्त रूपे तुम्हीच धरा विश्वंभरा अवतार. आता देव म्हणून तुम्हाला अवतार घेता येणार नाही, तुम्ही संतांच्या रूपानं अवतार घ्या. आणि मग ठराव पास झाला. कोण? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदाता, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. हरी सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर ब्रह्म सोपान तो झाला, ब्रह्म सोपान तो झाला. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला, ब्रह्म सोपान तो वाह क्या बात है, मेरी उमर तुम्हें लगी. हाँ, भजनाला फार महत्व आहे महाराज. कीर्तन सोप आहे, भजन अवघड आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोर पण जाळावी ते. महाविष्णूनं घेतलेला अवतार ज्ञानोबरायाच्या रूपानं. आणि आज सांगू, हम्पीच्या राजानं, आज ज्याला हम्पी म्हणतो ना, तिथल्या राजानं पांडुरंगाला नेलं आपल्या गावाकडे आणि त्यांना आणण्याकरता भानुदास महाराजाला पाठवलं. सगळ्या संतांनी भानुदास महाराजाला पाठवलं. पैठणचे भानुदास महाराज आणि त्या कोंडवाड्यामध्ये, राजवाड्यामध्ये देवाला करमेना. नाना प्रकारचे भोग, दाग, दागिने, कपडे, लत्ते, पण माझे भक्त नाहीत. म्हणून देवाला वाईट वाटलं. भानुदास महाराज आल्याबरोबर कडकडून मिठी मारली, मला इथून घेऊन जा. राजाही त्यांनी आणलं इथपर्यंत, मी कसा नेऊ? मी अंगठा एवढा होतो,
एवढा प्रभू भावे आणि त्याने संपुष्टी राहावे. अंगठ्या इतका अवतार घेतो, तुझ्या संबळीत पूजेच्या डब्यात बसतो, पण मला इथून घेऊन जा म्हणले. रात्रीच कसं न्यायचं, सकाळी बघू. देवानं आलिंगन दिलं, आपल्या गळ्यातल्या नवरत्नाचा हार भानदास महाराजांच्या गळ्यात घातला. सकाळी सकाळी काकड्याला बडवे आल्याबरोबर त्यांना देवाची गरज नाही, पुढच्या निवेदाची गरज. गळ्यातला नवरत्नाचा हार रात्री शेजारतीला होता आणि सकाळी नाही. चोर कुठं लांब गेला नसल, पकडा. राजा देवाच्या गळ्यातला नवरत्नाचा, चोराला पकडा आणि शुळावर द्या. हे पूजेला बसले होते नदीच्या काठी, गळ्यात तो चमचम हार. काय कमाल आहे, इथंच चोरलं आणि इथंच बसलोय. हा, पकडलं, सापडला, द्या शुळावर. अरे शुळाच्या जवळ गेल्याबरोबर भानुदास महाराजांचा वैराग्याचा भाव, देवावरचं प्रेम इतकं होतं, शुळाला पालवी फुटली. राजाला कळाल्याबरोबर एका संतांचा अपमान झाला, देवाला आणलं. आता सांगू, देव माग लागला भानदास महाराजांच्या. माझ्या भक्तामध्ये तुम्ही आणलं मला, बोला मी काय देऊ तुम्हाला. ते म्हणले, बघ तुला काय द्यायचं. तुमच्या कुळाचा उद्धार करण्याकरता तुमच्या कुळामध्ये मी अवतार घेईल. म्हणून भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. एकनाथ महाराज महाविष्णूचे अवतार. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नाम याचा तुका आणि ज्ञानी याचा एका. जे ज्ञानोपारायण केलं तेच नाथ महाराजानं पुरं केलं. म्हणून ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याकरता ज्ञानोबारायला समाधीमध्ये 250 वर्ष वाट पाहावं लागली आणि नाथ महाराजानं ती ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परी, पाठांतरी शुद्ध अबद्ध. म्हणले पाठांतरा शुद्ध अबद्ध, राग मानू नका. फटकळ महाराज आहे मी, उखळ फटकळच असते. किती वर्ष झालं हरिपाठ म्हणतो आपण, पण काय म्हणतेत माहितीये का? जात वित गोत कुळ शिळ मात भजे खा त्वरित भावना. भजे का, भजी खा नाही. हा, नाममंत्र जप कोठे जाईल पाप. कोठे नाही, कोटी जाईल, कोट्यावधी जन्माचं पाप जाईल. पावला प्रसाद आता उठून जा. बाकीचे अभंग महाराजांनी म्हणावे. म्हणून पुढचा शब्द विठो निजावे. विठो निजावे म्हणून पुढे आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळ. समन्वय म्हणतात याला. तो शुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली आणि कोणी उठून करील म्हणून भाऊ डेंजर सिग्नल लावलं. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, जाण अमृताचे ताटी त्याने नरोटी ठेविली. अमृताच्या ताटात नरवंटी ठेवल्याचं पाप लागेल. म्हणून पुन्हा ज्ञानेश्वरीची ओवी बदलायची नाही, अशी पद्धत. मग तसं माऊलीनं अवतार घेतला जगाच्या कल्याणाकरता. निवृत्तीनाथ महाराजांना अवतार घेतला जगाच्या कल्याणाकरता. पहिल्या कोणत्याच अवतारामध्ये ब्रह्मदेवाला येता आलं नाही. म्हणून या दोन भावांची सेवा करण्याकरता ब्रह्मा सोपान तो झाला. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. म्हणून प्रमाणे तिन्ही देव जैसे परभणीचे परब्रह्मीचे. मग परभणीचे काय येतं? माझा जिल्हा उखळीचा परभणी बर का. म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये जनाबाई, आमच्या जिल्ह्यामध्ये नामदेवराया. योगायोगानं त्या ज्ञानोबारायानं जगाकडे पाहिलं.
जो देखे सो दुखिया बाबा, 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 जो देखे सो दुखिया बाबा। राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया बन बैरागी थोड़े थोड़े सब दुखी सुखी शाम के दास, जो देखे सो दुखिया बाबा, सगळेच दुःखी. त्या दुःखाचा विचार करणाऱ्या जगामध्ये दोन पद्धती. दुःखाचा विचार करतो त्याला जीव म्हणावं, दुःखाच्या कारणाचा विचार करतो त्याला संत म्हणावं. म्हणून शोधून आले संत हिताहित जगाचे. जगाला दुःख का होतं हे संतांना कळतं, दुःख होतं हे आपल्याला कळतं, पण का होतं हे आपल्याला कळत नाही. बिघडलेलं कोणालाही कळतं हो, सुधरायचं कसं. अरे एक ठिकाणी आमचे मंगेश महाराज हे दोघंही सुंदर वाजवणारे महाराज घामाघूम झाले, बोट फोडून घेतले, रक्तबंबाळ झाले, मेलेल्या कातड्यातून आवाज काढायले. एक जण उघच म्हणलं बरोबर वाजणं ठोका. मंगेश महाराज म्हणले बरोबर आहे. बघा वाजून बघा ठोका. हे म्हणले बरोबर आहे. पिटीचा स्वर लावला, मोबाईल काढून लावला, बरोबर आहे ना. भंग भंग वाजायले ठोका. आता हे माणसं काही साधे आहेत का महाराज, दोन्ही कोण हाणतील. हा ते माणूस ऐकच ना, ठोका ठोका. यांनी उचलला मृदंग त्याच्या पुढे ठेवला, ठोक म्हणले. ते मला कळत नाही, गप्प बस. कळत नाही ना, गप्प बस. बिघडलेलं कोणालाही कळतं, सुधरायचं कसं. तब्येत बिघडली कोणालाही कळते, पण सुधरायची कशी डॉक्टरला कळते ना. भाजी बिघडली, जेवायला बसला, तोंड वाकडं केलं, सुधरायची कशी ज्या बाईनं केलं तिला कळालं. तिनं सांगितलं पाहुण्याला एवढ्या आवडीनं खाय घातलं आणि ते जेवण झाले. काय झालं बिघडलं कसं त्या सासा सुनाला माहिती बर का. भाजी खाल्ली, खरट लागली. सुनानं विचारलं आत्या भाजीला मीठ टाकलं होतं का. हो मान, फोडणी दिली, मीठ टाकलं. मला वाटलं तुम्ही टाकलं नसल, मीही टाकलं. दोघीनं टाकलं मीठ, खरट होईल ना. ही म्हणली ती टाकील आणि ती म्हणली ही टाकी. वरणाला कोणीच टाकलं नाही, ते आळणी झालं. तुकोब भरायचं प्रमाण आहे माझ्या पदरचं नाही. रुचीने दे अन्न त्यात नसता लवण. मीठ किती असावं, चव येईल एवढंच. जास्त झालं तर खरट होतंय, नाही टाकलं तर आळणी होते, दोन्ही जमत नाही. मग हे खरट झालं आणि ते आळणी झालं, उपाशी राहावं का. शहाणा मनुष्य काय करील, ॲडजस्टमेंट ए बेस्ट पॉलिसी. म्हणून जीवनामध्ये तडजोड, ॲड जस्ट. जस्ट ॲड म्हणजे थोडं मिळवून घ्या. त्याला मराठी भाषेमध्ये तडजोड म्हणतात. जिथं तडा गेलाय तिथं जोडीत चला. म्हणून संतांचे शब्द सुई दोऱ्यासारखे आणि ज्ञानाचे शब्द कात्रीसारखे. माणसं फोडायचं काम कात्रीचं आणि माणसं जोडायचं काम संतांचं सुई दोऱ्याचं. मग काय केलं असेल मंगेश महाराज.
त्यांनी 2-3 चपात्या भास्करम कुस्करम चैव अशा बारीक केल्या चपात्या, इकडून भाजी टाकली, इकडून वरण टाकलं, भाजीतलं मीठ वरणामध्ये ॲडजस्ट झालं, मस्त जेवण झालं. जमलं ना? का रडत बसणार, उपाशी राहणार? हा, तसं माणसाला तडजोड करता आली पाहिजे. आणि त्या तडजोडीमध्ये दुःख का होतं याचं संशोधन संतांनी केलं आणि त्यांना कळालं दुःख कशामुळं होतं आणि त्याचं स्पष्टीकरण केलं. दुःख बांधव आहे हा संसार, हो दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. सुखाचा विचार नाही इतकं दुःख आहे. आणि दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरला असे. किती प्रमाण संसार सागरुगा, दुःखाचं मूळ संसार, दुःख मूळ, सगळ्या दुःखाचं मूळ आहे. आता संसार संसार म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. घरदार, शेती बाडी, नोकर चाकर, कपडे लत्ते, भांडे कुंडे, स्त्री मायक लेकर, याला संसार म्हणायचं नाही. देहाधिक संसार आहे. शरीर दुःखाचं, एकट्याचं दुखू लागल्यावर त्याला पोट दुखलं, चला जेवायला, पोट दुखायलंय, नुसता आकडा झाला, खाऊ वाटणं, कशाकडे बघू वाटणं, औषध दिलं, राहिलं. चला ना कीर्तनाला, दाढ सजली, काहीच खाऊ वाटणं, पोट दुखायलं नाही पण दाढ दुखायली, दाढ दुखीचं औषध दिलं. तिसऱ्या दिवशी कीर्तनाला दात तरी बघत होता, कानात काय झालंय कोणास ठाऊक, डोळा दुखायलाय काय झालं कोणास ठाऊक, डोकं दुखायलंय काय झालं. एकट्याच दुखू लागल्यावर त्याला वाईट वाटत होतं ना. पण ते कावळे सरकार एकट्याला करमलं नाही ना, त्यानं दुसऱ्याचे लग्न बघितले, म्हणलं मला खरं वाटायला. केली ना बायको, मेसायला नाही नवरा, मसोबाला नाही बायको, लग्न केलं. दोघही कामाला जायचे, दोघही येऊन खायचे मस्त सुखानं. आणि एके दिवशी हे दरवाजात बसलं. एक जण मला पोट दुखायला नाही, दाढ दुखायली का नाही, कान दुखायला का नाही, डोकं दुखायला का नाही. मग तू का रडायला? सकाळपासून तिचं दुखायले, तिचं दुखायले हे रडायले, तुझं तर काही दुखत नाही. माझी बायको आहे ना, माझी बायको. बाया बाया गेल्या, चांगलं कामधाम करीत होती ना, अचानक 2-4 महिने झाले. काय झालं, काय व्हायलं? कोरड्या उलट्या, नुसतं पोटात खळबळ. त्या बायाने बघितलं, रड नक, खुशखबरी काय, लेकरू होणार, लेकरू होणार.
जे दोघही खुश झाले. झालं लेकरू, पेढे वाटायले, पोरग झालं, पोरग झालं. लोक म्हणले पोट दुखणं, डोळा दुखणं, कान दुखणं, आणि तू का खुश? बायकोला पोरग झालं. मग तुला खुश व्हायला काय झालं? माझे माझे म्हणून माझे माझे म्हणून गुंतू गुंतू मेली. घेऊ ते पोरग 8-15 दिवस झालं की त्यांनी महाराज ते गाणं म्हणलं, मला लागली कुणाची उचकी. ते पोरग 8-15 दिवसाचंच पोरग, बाया आल्या, मरतय, टाळू पडली, हात पाय झटके द्यायले, मरतय. दोघही रडायले. त्या बाईला म्हणले तुला कोरड्या उलट्या व्हायल्यात का नाही? तुझं डोकं दुखायलंय, कान दुखायलाय, पोट दुखायलंय का नाही? मग तुम्ही दोघं का? आमचं लेकरू उचक्या द्यायलाय, मरतय. बाया आल्या, टाळू माकली, महाराज त्याला एकंड चोळलं, त्याच्या पोटातलं सगळं दुखणं काढलं, लेकरू छान झालं. त्या लेकराच्या पाठीवर एकटं कसं मग पोरगी झाली. आणि पोरगी लग्नाला आली की तिघ जण कपाळाला हात लावून, काय झालं? पोरीचं लग्न कोणाला द्यावी? चांगल्या ठिकाणी द्यावी, खर्च लागला तर हरकत नाही, पोरीचं घरानं नको. जुन्या काळात पोरगी झाली की पाया पडावं लागायचं, पदरात घ्या, हुंडा घ्या. आता भाऊ तसं नाही, पोरीला पैसे द्यावं लागायचे. आमच्या उखळीमध्ये MBBS डॉक्टर आहे भंडारी म्हणून, मारवाड्याचा. ब्राह्मणात मारवाड्यात पोरीच मिळलं. 2 लाख रुपये मायबापाला दिले आणि लमान्याची पोरगी करून आणली. म्हणलं काकी काही कर, बस यान कर. म्हणले काय? लमान्याची. याडी मिळणच पोरगी. महाराज 44% पोरी आहेत आणि 56% पोर आहेत. 44ला 44 लग्न जर झालं, वरच्या 12 जणांना काय करायचं? मंगेश महाराज माझ्या शेजारी येऊन बसायचं. नाहीच महाराज, आता पसंत करायचा विचार नाही. मी तुम्हाला सांगितलं ना आमच्या नातवा करता, आकाश करता सुंदर मुलगी बघा, 1 रुपया देऊ नका. तिच्या नावचे बिल्डिंग, तिच्या नावची गाडी, तिच्या नावचं सोनं करतो, पण करून घेऊ द्या. का? त्याचं लेकरू मांडीवर खेळविल्याशिवाय मला मरायचं नाही. म्हणून मुली मिळणं तो महाराज, मुलगी सुंदरपैकी लग्न लागलं, खुश सगळे. का रडायला? बहीण नांदायला, मुलगी नांदायला, लेक नांदायला, सगळे रडू लागले. महाराज आता ऐका, ती मुलगी की दिवशी पळत पळत आली, मायबापाच्या गळ्याला पडली. बाबा तुम्ही दूध खायला जी 1 लाख रुपयाची गिर गाय दिली होती, तिचं वासरू मरून गेलं, गाय दूधच देणं झाली. आता तिचं वासरू मेलं, माणसाने रडायची काय गरज आहे? माणसं रडायलीत. महाराज तुम्हाला खोटं वाटेल, माझ्याकडे म्हशी होत्या, 2 रुपये लिटर दूध होतं त्यावेळेस. सकाळी 100 लिटर आणि संध्याकाळी 100 लिटर. महाराज तितकं दूध निघायचं. पाणी घालीत होतो ना, आधा दूध आधा पाणी, ज्यादा डाले तो बेईमानी. सोसायटीला दूध घालायचं, त्यानं डिग्री लावून बघायची, 30 डिग्री यायची, त्यांच्या देखत पाणी मिसळायचं. महाराज आम्ही नुसती मलाई काढून घेतली तर आमची 22 आणि 23 डिग्री लागायली, आमच्या देखत पाणी ओतलं तर. युक्ती असते महाराज, धंदे का टाईम आहे. युक्ती. कोणी एकांतामध्ये मला पैसे द्या, मी सांगतो. फुकट कसं सांगू? कीर्तन फुकट शिकलोत, मधुकरी फुकट मिळाली, शिकवणाऱ्याला फीस नाही,
पैसे नाहीत, पगार नाही, आणि शिकणाऱ्याला जेवण्यासुद्धा राहण्यासुद्धा व्यवस्था आहे महाराज. महाराज उद्याच्या 4 ऑगस्टला 200 कोटी रुपये शासनानं अरणला सावता महाराजांचं धर्म मंदिर, ज्ञान मंदिर बांधण्याकरता 500 खोल्या आणि विद्यार्थ्याला राहण्याची, जेवण्याची सगळी व्यवस्था. उद्याच्या 4 तारखेला महाराज उद्घाटन आहे. मंत्री वगैरे आहेत तिथं. कोण म्हणतं देवा धर्माकडे पैसे देत नाहीत लोक? अरे पैसा गोळा करणं होईना बालाजीचा, गजानन बाबाच्या शेगावचा, शिर्डीच्या साईबाबाचा. सरकारवर कर्ज आहे, इतका पैसा देतोय लोक. पण तुम्ही चांगला उपयोग केल्यावर देते. तुम्ही जर त्याचा वाईट उपयोग केला की त्याचा परिणाम द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग, ते धन तुम्हाला दुःख देतं. धर्मानं आलेलं धन धर्माकरता खर्च केला, बरकत येते. महाराज का रडू लागले सगळे? दुःख, जनावराचं दुःख, शेतातलं दुःख. म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार. मग मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. म्हणून या संसाराला माऊलीनं, पांडुरंग परमात्म्यानं, कृष्णानं नदीचं उदाहरण दिलंय. दैविहेशात गुणमयी मम माया दुरत्यया, मामी वयी प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. मग मोठमोठ्याच्या गटांगळ्या येत मोहिलेगा दीर्घदर्शी. ज्ञानोबा खुश. अरे भिक्षा मागू दिली नाही आळंदीमध्ये, ते खुश. म्हणले आम्हाला एवढं सगळं घरदार, बायका लेकरं असून आम्ही दुःखी, आणि तुम्हाला? म्हणजे त्या संसाराला, नदीची, सागराची, संसार सागरुगा, भवदुःखाचे मूळ. म्हणून मला त्या संसाराची भीती वाटत नाही. का? जया सद्गुरु तारू पुढे, अनुभवाचे काशे गाढे, आत्मनिवेदन तरांडे आकळले. मी दुःखरूप संसारातून तरलो दोनदा म्हणले ज्ञानोबाराया. पण कोणामुळं? ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव माने तरलो तरलो. हो ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव माने तरलो तरलो. हो ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव माने तरलो
लेकराकडे बघा, गोळगोळा वाजती टाळ, जे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा. हे जीव तोडून म्हणायलेत आणि तुम्ही नुसतं टुळू टुळू बघायलात माझ्याकडं. अरे कमीत कमी यांच्या करता तरी जोरात टाळी वाजवा. आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. गुरुची कृपा होत नाही तिथपर्यंत उद्धार होत नाही, दुःख मागचं जात नाही. म्हणून एका गावाला जत्रा होती. नदीच्या काठावर असल्यामुळं पूल बुडून गेलेला, पाणी असं वाढलेलं, पुराचं पाणी, हिम्मत होईना जाण्याची. नावाड्याचं साधलं, 5 रुपये पलीकडे जायचे, 5 रुपये अलीकडे यायचे, 5 रुपये. मस्त दिवसभर धंदा केला, जेवण केलं नाही, काही नाही, पैसे कमवायची वेळ. रात्री 10 वाजले, म्हणलं आता कोणी येणार नाही, जाणार नाही. नाव अशी ओढली, निघाल्याबरोबर त्याचे 4 दोस्त आले. ते शुद्धीवर नाही, फुल पेलेले, एकेकाने एक एक चपटी आणलेली. आणि मग असं आम्हाला पलीकडे नेऊन सोड. दोस्त होते, बसविलं, पलीकडे नेऊन सोडलं. वापस निघाल्याबरोबर ते 4, तू कुठं निघालास? आम्ही दिवसभर काम केलंय, शिनून गेलो, आता घरी जाऊन जेवतो, झोपतो. तू नाही येणार? नाही नाही. मग तू नाव इथं बांधून ठेव, आम्ही सकाळी घेऊन येतो. दोस्त असल्यामुळं त्याने एक मेख रवली, खुंटा, त्याला दोर बांधला, तो नावेला बांधला, चाटू वलवेमध्ये ठेवले, डोक्याला कपडे गुंडाळून पोहून अलीकडे घरी आला, झोपला. हे 4 जण जत्रेत गेले. खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पेलं, बघू नये ते बघितलं, करू नये ते केलं. आणि पहाट निघाले. नावाडीला गेला, आपल्याला काय, तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव. ती बुडत नाही, आपल्याला बुडू देत नाही. 4 जण बसले, एकानं चाटू हाणले, त्याला घाम आला. दुसऱ्याला महाराज कंटाळा आला, हात दुखले. तिसऱ्यानं, 4थं म्हणताय आणखी कृष्ण पलीकडल्या जाईन. किती वेळ झालं, मगाशी लवकर आलो तर आता का जाईन? तोपर्यंत डोक्यातली थोडी उतरली होती आणि सकाळचं दिवस निघाला होता. आणि जे फुल पेलेलं नव्हतं त्यानं असं बघितलं. हे म्हणला, आपण काय गदडे येत रे? ते म्हणलं काय झालं? 4 जण चाटू हाणायला, पण दावं सोडलंय का? खुंट्याला बांधलेलं दावं. अरे ते दोर सोडल्याशिवाय नाव कशी पहिल्या तीराला जाईल? ऐका, नाव तारी हे साचार, माझी बैसले थोर थोर, परी तारके विन पैल पार, समर्थ नर न निगती. पहिलं तीराला जायचं असेल तर 2 गोष्टी तुम्हाला त्या खुंट्यापासून दोर सोडला पाहिजे. खुंट्याचा तसाच ठेवला तर नावेतून सोडला पाहिजे. नावेचा तरी सोडा, नाही तर खुंट्याचा तरी सोडा. दोन्हीकडनं सोडलं नाही, हा नाव कशी पहिलं तिऱ्याला जाईल? बर, तारके विन पैल पार, जया सद्गुरु तारू पुढे. एका गावाला जायचं होतं, माझ्याकडे गाडी नव्हती. पलीकडच्या गावाला पूर आलेला, लाटा उसळू लागल्या, गडूळ पाणी. काठाला खडा ठेवून बघायचा, दगड बुडायचा, पाणी वाढू लागलं. सकाळी 6ला गेलतो मी तिथं, काल्याचं कीर्तन. 10 वाजून गेले. काय करावं, तळमळ. इथपर्यंत आलो, पहिलं तीराला जायचंय.
11 वाजता दुसरा माणूस आला. जेवण खावण करून मी वैतागून बसलेलो. ते माणूस आला महाराज. आता जेवण खाऊन केलेलं असल्यामुळे ते खुश आणि मी सकाळपासून उपाशी. त्यानं आल्याबरोबर मला बघितलं, गंध फेटा बघितला. जय हरी महाराज, राम राम. पोट भरलेलं होतं ना, राम राम. आता मी वैतागून गेलेलो उपाशी, तिथं कंटाळून 4 घंटे बसलेलो. मी वैताग राम राम घातला, वैताग राम राम कर. जय हरी, राम राम. आता ते गप्प बसलं, मी गप्प बसलो. त्यानं बोलायला सुरुवात केली. पूर आलेला दिसतोय. म्हणलं डोळ्यात माती पडली का? तुझ्या अगोदर मी येईन इथं. मला अगोदर माहिती आहे का तुला अगोदर? म्हणले तुम्हाला अगोदर. मग मला सांगायची गरज काय? नाही, मला पलीकडे जायचंय. मला काय इथं बसायचंय का? मलाही जायचंय. महाराज चला ना. मग मला वाटलं त्याला पोहता येत असं, त्याला वाटलं मला पोहता येत असं. दोघंही निघालो. ते पुराचं पाणी महाराज, गुडघ्या इतक्या पाण्यात गेलो. खालचा दगड वाहत गेला आणि मी पडलो. मी म्हणलं त्याला, माझा हात धरा, मला पोहता येत नाही. ते मलाही येत नाही. आता दोघालाही पोहता येत नसल्यावर पहिलं तिला जातील का? म्हणून तारू भला पांडुरंग. तारू कोण? पांडुरंग. पण पांडुरंगाला पांडुरंग म्हणून तारता येत नाही. त्याला सुद्धा गुरु होऊन तारता येतं. म्हणून शब्द आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाचे देव होय गुरु. आपणाचे देवा होय गुरु, आपणाचे देवा होय गुरु, होय गुरु. म्हणून तारू भला पांडुरंग पाव भिजवणे दे अंग. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. त्याला गुरुच लागतो. देव सुद्धा देव होऊन तारीत नाही, गुरु होऊन तारतो. महाराज गुरुशिवाय गुरुबिन कोण बतावे वाट. कोण आहेत गुरु? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन दुजा देव नाही त्रिभुवनी. त्रैलोक्यात देवाशिवाय गुरुशिवाय देव नाही. म्हणून गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. म्हणून तेने सदा चित्ता समाधान. तुम्हाला दुःख नाहीसं झालं की समाधान मिळतं. आणि समाधानाकरता सगळ्या जगाची धडपड आहे. एवढंच नाही, स्वतः नामदेवरायाला संत यादीमध्ये कच्च ठरवलं. तुम्हाला वाटतं का देवाचा वशिला असलं म्हणजे सगळं काम होतंय? तुम्हाला खोटं वाटेल विद्यार्थ्यांना. मी संस्थेत राहायला होतो म्हणून पेपर मला अगोदर कळायचा. संस्थेतच राहायला असल्यामुळं पेपर गुरुजीनं काढला आणि ते जेवायला गेले की उघडायचं, पेपर बघायचं आणि लिहून. लोक म्हणायचे ह्याला अभ्यास नाही, पहिला नंबर कसा येते? बघून लिहिल्यावर काय होईल हो? बघून हा. पण उघडं पडतं महाराज, काही गोष्टी लपत नाहीत. खैर खून खाशी खुशी बैर प्रीती अपमान, रहिमन दाबै न दबै जानत सकल जहान. दुसऱ्या वर्षाला नथुबुवा आमची विचारसागराची परीक्षा घेणारे. आणि विचारसागरामध्ये ख्याती नावाचं एक प्रकरण आहे. 6 प्रकारच्या ख्यात्या. बरोबर आहे बाबा?
सत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, असत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती, अशा ख्यातीचे 6 प्रकार आहेत. आणि प्रश्न आला अनिर्वचनीय ख्यातीचं व्याख्या लिहा. आता मला बघितलं विचारसागरामधल्या 6 खात्या लिहिल्या. ते ख्यात्या लिहिल्या की पत्र पाठवून माझ्या वडिलाला बोलवून घेतलं नथुबुवानं. म्हणले तुमच्या केशवला कॉफी आवडती. ते म्हणले कॉफी चहा पितच नाही, आमच्या घरातच नाही. वडील 94 वर्षाचे झाले, चहा कॉफीला बाटली नाहीत. आई 73 वर्षाची होऊन गेली, चहा कॉफीला मला आत्ता 78 चालू आहे, आणखी चहा कॉफीची चव नाही. आमचे वडील म्हणले नाही. बघा म्हणले मी प्रश्न काय विचारला आणि त्यानं काय लिहिलं. माझ्या वडिलानं कान धरले, 2 मुस्काडीत मारले. तुला जितकं येईल तितकंच लिह. दुसऱ्याची कॉपी करून, दुसऱ्याचं पाठ करून म्हणून कधीही कीर्तन ऐकून, पाठ करून, घोकून, तर मग ती पंचायत होते महाराज. मध्ये प्रमाण दुसऱ्यानं दिले की बिघडलं. तसं आपल्याला कळावं. बळीवीन शक्ती बोलू नये, आपली आपली ताकद. योगानं तसं मंडळी बसली आणि मुक्ताबाईनं सांगितलं, आदिशक्ती मुक्ताबाईनं सांगितलं, गौरवा काका थापट न घ्या. आणि एवढ्या लोकांमध्ये कोणतं गाडग कच्च आहे ते बघा. गोरोबा काकानं कुंभार असल्यामुळं थापटण्यानं गाडगे थापटायचे. निवृत्तीनाथ महाराजाला, ज्ञानोबारायला, सोपान काकाला, सगळ्याला मारित असताना नामदेवरायावर म्हणले काका मला मारायचं नाही. मुक्ताबाईनं गोरोबा काकानं ठरविलं देवाचा लाडका जरी भक्त असला तरी नामदेवराया कच्चे आहेत. कारण गुरु असल्याशिवाय शिक्कामोर्तब होत नाही. अरे तुमचा चेक व्यवस्थित आहे पण सही नाही झाल्यावर चेक वठल का? नाही वटत महाराज. ते तसं तुमचा चेक देवानं सांगितलं, नामदेवा तू कच्चा आहेस. नामया शरण भगवंताशी, भगवंत तो प्रत्यक्ष त्याशी, हरी शिकवी नामयाशी, सद्गुरुवीन सुखाशी न पविजी. सद्गुरूकडे गेल्यावर ज्ञानदृष्टी मिळते आणि देव ओळखता येतो. आणि देवा माझ्या बरोबर लहानपणापासून जेवतोस आणि मी तुला ओळखीत नाही का? अरे एक रूपानं ओळखतोस, मी अनंत रूपानं नटलेलो आहे. तू कोणत्याही रूपात मी ओळखितो. परीक्षा, गोपाळपूरला थांब, अमक्या अमक्या झाडाखाली मी तिथं येतो. नामदेवराय विना घेऊन बसले. पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंतानं पठाणाचा वेश घेतला, दाढीला कट मारलेले, महाराज शमला हिरवा मानलेला, ढाल तलवार घेतलेली, बर्छा घेतलेला, आणि घोड्यावर येऊन नामदेवरायला विचारलं, ए भजनी मंडली, ये रास्ता गोपालपुर को जाता है क्या? ते म्हणले हो जाता है, जाऊ यहाँ से. दिवस मावळून गेला. काय देवा मला तिथं बसविलं, तुम्ही आलेच नाहीत. म्हणले आलो होतो, तुला बोललो, तुला रस्ता विचारला. ही आहे हिंदूचा देव आणि मुसलमानाचा विष. अनंत रूपे अनंत वेशे. मी अनंत वेश घेतो. नाही आता नामदेवरायाला सांगितलं, आता मी एकटा येत नाही, मी रुक्मिणी आणि गरुड तिघही येतो, ओळखून दाखव. बस विष्णुपदाजवळ बस. गोपाळपूरला जाताना विष्णुपद आहे ना, तिथं थांब, मी येतो. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल. पांडुरंगानं रुक्मिणीला बोलविलं, गरुडाला बोलविलं. रुक्मिणीला सांगितलं आपल्याला परीक्षा घ्यायची नामदेवाची. गरुडा तू गाढव हो. काय देवा, मी गरुड पक्षीराज असून मला गाढव.
अरे बाबा आपल्याला सोंग करायचं, हे सोंग सारिले या रूपे अनंते. मी घिसड्याचं रूप घ्यायलो, घिसड्याचं रूप घेतलं देवानं. जॅकीट, काळा दोरा गळ्यात, गाढव, त्याच्यावर उलट्या बाजा, कोंबडे, कान कापलेले, शेपूट कापलेले कुत्रे, बकरी, शेळ्या आणि कॉक मॅ सगळं. त्या शोभल असंच रुक्मिणबाईला सांगितलं. आता मला शोभल अशी घिसडी नव्हा. ती नाही महाराज, एवढं मोठं कुंकू असा बुचडा बांधलेला, महाराज असं नऊवारी लुगडं चापून चोपून नेसलेलं, हातात कडे बांगड्या आणि ती चोळी, ते बघितला अवतार आणि आले. विष्णुपदाजवळ नामदेवराया बसलेले. बेबीजी छाव अच्छी आहे, सावली चांगली आहे, त्या सावलीला राहुटी लावा. 4 खिळे टोकले की लगेच राहुटी. आता पंढरपूरला रोजच राहुटी बांधून राहुटी उकळून निघावं लागते ना. कोणाची गडबड, पाऊस येऊ, अरे चिखलामध्ये उभा राहून, चिखलामध्ये वारकरी नाचत आहेत, किती भारीचे कपडे असू द्या, केवढाही महाराज असू द्या, नाचतोय तिथं. हां, कारण नाचू कीर्तनाचे रंगी, माणसं नाचत आहेत महाराज, राग मानू नका. अशा सुंदर गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला डीजे, आणि त्या डीजेवर काय देवाचे अभंग का, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, असे अभंग म्हणतील का? ते लगेच म्हणला, अरे सिनेमातले म्हणा, ते सिनेमातलं लावलं. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले. अरे कशाला लावले रे डीजेने? नाचायचं तर ह्या देवाच्या ह्याच्यावर का? आमचे वारकरी नाचतात महाराज नामचिंतना. एकदा माऊलीचं विठोबा रखुमाई भजन सुरू झालं, तुकाराम भजन सुरू झालं ना, उड्या मारल्या. भाऊ 80 वर्षाचे म्हातारे उड्या मारतील. पुन्हा एकदा बसल्यावर उठवावं लागतंय. पण आमचे रोकडोबा दादा 80 वर्षाचे पताक खांद्यावर घेऊन एवढा मोठा टाळ वाजवीत निघायचे. कोणी म्हणलं का नाही, रोकडोबा दादा गाडी आणली, बसा आण तुझं डबडं पुढे, कारण पायी तीर्थयात्रा घडो. महाराज जो पंढरपूरची आषाढी कार्तिकी आळंदी पंढरीला विसरत नाही, जीवनामध्ये त्याच्या शरीराला कोणतेच रोग होत नाही जीवनामध्ये. म्हणून नाचत हात फुटतेत महाराज लेकरायचे, काळे ठिक्कर चेहरे पडतेत भिजून, पण ना तो आनंद हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इथलं भजनाचा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इत्थिताती देवान मृत्यूलोकी व्हावा जन्मा. भजन करण्याकरता मृत्यूलोकातच माणसाचाच जन्माला यावं लागतं. हां, मग हाती टाळदिंडी मुखी नाम गाणे. त्यावेळेस महाराज असे नाचायले. योगानं ते 4 बाजू मांडल्या, लगेच 3 दगड लगेच विस्तू. क्या पकाने काय? त्या घिसड्याला विचारलं घिसडीनबाईनं. ते म्हणले आज इतवार है, मुर्गा पकाव. त्याने धरले महाराज 2-4 कोंबडे मुंडके पिळे पक काढले की कट 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 टाकले. बीबी जी हंडी भर गई क्या? नहीं. वो बकरा पकडो. मैं करीत गेलो, धरलं त्याला, मुंडकं मोडलं की कापलं की टाकलं. बीबी जी हंडी भर गई क्या? नहीं. अब क्या पकाना? वो इने करू पकडो. इने करू. ते विना घेतलेले कोण होते? नामदेवराय. ते म्हणले बरं आहे बाबा, सबसटके ना हम आटके,
चला ना कुठून बडविले बट महाराज नामदेवराय पळत गेले पांडुरंगाचे. वाचलो म्हणले, मरायची वेळ आली होती तुझी वाट बघत बघत. नामदेवा एवढूशी हंडी कोंबडे टाकले बकरे टाकले तरी भरली नाही. घिसडीनं ओळखीलीस का? घिसडी ओळखीला का? गाढव ओळखीला का? देवा तू होतास का? 2 वेळेसही नापास झाला. ऐका, त्याने मानून या वचन रिगाला सद्गुरु शरण. त्याने खेचर विसा केला गुरु आणि तेव्हा झाला साक्षात्कारू. कशाप्रमाणे एक गुरु जर असेल तर बाकी कोणाकडे जाण्याची गरज नाही. म्हणून इतरांच्या लेखा कोण करी, इतराला मोजायची सुद्धा गरज नाही. कशाप्रमाणे 2 दृष्टांत दिलेत. पहिला दृष्टांत, राजाची कांता काय भीक मागे. राजाची राणी आहे. राजा तिचा नवरा असल्यामुळं तेल द्या उदार, झंपर आहे का, मला बांगड्या भरायच्यात म्हणायची गरज आहे का? राजा तिचा नवरा आहे ना, त्याच्यामुळं. पण महाराज राजाची सुद्धा सत्ता मोजकी आहे. जे अशक्य नाही ते राजाला सुद्धा करता येत नाही. एक छोटंसं उदाहरण, दरबार भरलेला अकबर बादशहाचा आणि बिरबल आला नाही. बिरबलाशिवाय राज्यकारभार कसा करायचा? संकट आलं की राजानं बिरबलाला विचारायचं. आता तुम्हाला वाटेल बिरबल म्हणजे मुसलमानाचा कोणी, ब्राह्मणाचं लेकरू, त्याचं नाव महेश होतं. आणि राजानं खुश होऊन त्याला वीरबल, जसं वीरांचं बल असतंय तसं तुझं बुद्धीचं बल आहे म्हणून त्याला जहागिरी दिलेली राज्य. मुख्य विद्वानापैकी तो होता, नवरत्नापैकी. बिरबलला बोलवायला गेले, 1 जण गेला, 2 जण गेले, 3 जण गेले. आ रहा हूं. राजा चिडला आणि राजानं पुढे घालून आणा. काय झालं? किती वेळेस बोलविलं तो आला नाहीस महाराज. काम होतं, तुम्ही राजे लोक आहेत. एकुलत एक पोरग आहे, हट्ट धरून बसला. अरे राजकारभारापेक्षा पोरानं काय हट्ट धरला? देऊन टाकायचं आणि यायचं. राजे सरकार, तुम्ही श्रीमंत लोकाचे लेकरं दाई बाई सांभाळीत असतील, आम्हाला आमचे लेकरं आम्हाला सांभाळावं लागते. आमच्या लेकराचा हट्ट आम्हाला. हां, मी तुझा बाप, मी राजा, तू माझा मुलगा होय. कोणताही हट्ट कर मी पूर्ण करतो. राजे सरकार, मी तुमचा मुलगा आहे ना, मारायचं नाही ना हट्ट पूर्ण करायचा. हो. झाला. बिरबलानं लेकराचं सोंग घेतलं. अब्बाजान अब्बाजान अब्बाजान, याच्या मांडीवर बस, त्याच्या मांडीवर बस. ऐसा नहीं करते बेटा, ऐसा नहीं करते शहजादे, ऐसा नहीं करते. आता ते बिरबल उठला आणि राजाच्या मांडीवर बसला. आता बिरबल काय महाराज लहान लेकरा इतका होता का? आता तुम्ही घेतलं, रात्रभर जरी घेतलं तर पायाला काही कळ लागणार नाही. पण मीच बसलो मांडीवर तर महाराज जरा सारखा पाय दुखायलेत म्हणतं ना माणूस. मग तसं राजा म्हणला, शहजादे यहाँ बैठो. नहीं, मैं गोद में बैठूंगा. आता राजानं 2-4 सांगितलं, ह्याला उचलून तिथं ठेवा, माझे पाय अवघड आहे. उचलून ठेवल्यावर रडायला सुरुवात केली. क्या हो गया शहजादे, रोना नहीं, रोना नहीं. क्या होना? मुझे गन्ना चाहिए, ऊस पाहिजे. आता राजा आहे, राजा चाले तिथे ऊस, लगे ऊसाची मोळी. ये होना क्या, ये होना क्या, ये होना क्या. चांगला ऊस घेतला. ये अच्छा है, ये अच्छा है. पुन्हा रडायला सुरुवात. अब क्या हो गया शहजादी, मुझे इसके गंडेरी करके दो. लगेच माणसाला बोलवे, सट 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 ऊस असा शोधला आणि बारीक 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 तुकडे करून दिले. बारीक तुकडे बघितले, जोरात रडायला सुरुवात केली. अब क्या हो गया,
मुझे अख्खा गन्ना चाहिए। दूसरा ऊस, दूसरा नहीं, येच अच्छा पूरा बना के दो। आता राजा नाही, राजाचा बाप जरी आला तो तुकडे केलेल्या ऊसाला पुन्हा अखंड करता येईल का? म्हणून तो दृष्टांत कमी पडला। त्याच्यापेक्षा दुसरा दृष्टांत, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी। कारण कल्पतरू नावाचं एक झाड आहे आणि त्याचं गुण आहे, कल्पतरू खालीन फळे येते मागितली। तुम्ही जी कल्पना करताल त्या झाडाखाली बसून ती कल्पना पूर्ण होते, पण ती सुद्धा सुख देते का दुःख देते ऐका। 1 मिनिटाचा दृष्टांत, सेवा समाप्त। भरपूर वेळ झालाय, माझ्यामुळं तुम्हाला उपवास घडू नये, माझं जेवण झालंय म्हणून तुम्हाला त्रास नको, याच्याकरता 1 मिनिटामध्ये एक मुळी विकापोट खपाटीला गेले, हाडं दिसू लागले, घामाघूम झाला, मुळी डोक्यावर घेतली आणि उन्हा तानाचा पाय पोळतायत, ऊन लागतंय, घामाच्या धारा, आणि तेवढी जड मुळी सावलीला म्हणून टाकली आणि खाली बसला। सुस्कारा सोडला, घाम पुसला, काय करावं म्हणला, नशीब दलिंदर, मुळी विकाचा धंदा पोट भरण्याकरता एवढ्या म्हातारपणामध्ये काम करावं लागायले, म्हणून पडला खाली। अशा उन्हामध्ये गार पाणी मिळालं तर बरं होईल अशी कल्पना केली। महाराज, माधव महाराज, जलभर से अमृतधार, पाणी पिओ थंडगार, चांदीचा गडवान, चांदीचं फुलपात्रण, वाळ्याचं पाणी थंडगार, दिसल्याबरोबर तर गट गट पिलं पाणी, पण म्हणला खाऊन पाणी प्याव, उपाशी पोटी पाणी काही मजा नाही, काहीतरी खायला असावं चांगलं चुंगलं। लगेच माझा चांदीचं ताट, चांदीच्या वाट्या, सोन्याचे चमचे, एका बाजूला मीठ, मिठाच्या बाजूला लिंबाची फोड, जवसाची चटणी, तिळाची चटणी, कारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरच्याचा ठेचा, फळभाज्या, पालेभाज्या, कंदभाज्या, ओठानं खाण्यासारखी पुडदे पुडदे असलेली तूप लावलेली फुलके सारखी चपाती, त्याच्याच बाजूला वरणाची वाटी, आमटीची वाटी, कढीची वाटी, सुधा रसाची वाटी, गुलाबजामुनची वाटी, बालुशाहीची वाटी, बालुशाहीची वाटी नसते, बालुशाही मोकळीच असते, साधे लाडू, बेसन लाडू, डिंक लाडू, रवा लाडू, साधे भजे, मिरची भजे, कांदा भजे। हे कशामुळं सांगायला माहिती आहे का? मला कोणी म्हणलं का नाही, महाराज आता ह्यांनीच म्हणले, महाराज उद्या जेवायला काय करायचं? तुम्ही जे वाढताल ते खातो, मग तसं मला सांगता येत नाही, मग कीर्तना सांगत असतो, हे असं असं केलं की मग, नाही तर म्हणत असतो जे असेल ते, पंक्तीला असेल ते खातो महाराज। महाराज तसं जर खाल्लं असतं मंगेश महाराज, कोणता तरी महाराज तुम्हाला चिपाट छाप दिसतो का? गपक्याचे गपक्या महाराज घरच्या माणसाला खायला मिळणार नाही इतकं लोक खाऊ घालतात, आणि खाऊ घालून त्यानं नाही भजन केलं, मूळव्याध, BP, अल्सर, अपेंडिस, चक्रा, आणि मग गोळ्या आणि इंजेक्शन, हे फुकटची वैरण हागवणीला काय? भजना करता तुम्हाला खाऊ घातलं ना, तुम्ही भजन करा, पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, विकार होत नाहीत ना, तर यदन्नम बक्षे नित्यम भवेत तादृशी मत। त्यानं गडबडीनं एवढं चांगलं म्हणल्यावर खायला पुंडली म्हणायची वाट बघितली का? नाही तर महाराज एका भाताचे 3 प्रकार, वरणामध्ये डाळिंबीचा पत्ता नाही, खाली जळगाव, मध्ये चिखली, वर तांदूळवाडी, चपाती 1-2 हातानं मोडली तर एवढी जाड, आणि त्या आचार्यानं केलेल्या चपातीवर बसून चपाती खा, पुडदीन फिडदीन नाही, तूप तर नाहीच नाही, अशा नाही महाराज। सुंदरपैकी भाजी अशी
त्यांनी महाराज गडबडीनं खाल्लं, पोट भरलं, बटबट पाणी पिलं महाराज आणि आडवा झाला. पण चांगलं खाल्ल्यावर खाली अंथरून नाही ना, खाली खडे रुतू लागले. म्हणला चांगलं खाल्ल्यावर गादी असं. महाराज 9 गाद्या एकावर एक, छपरी पलंग, मच्छरदानी, गाल उशी, पाय उशी, हात उशी, डोकं उशी, अशा उशा. मान खाली हात दिला, म्हणला पाणी, म्हणलं पाणी आणलं. जेवायचं म्हणलं जेवायचं आलं. अंथरून म्हणलं गाद्या आल्या. भूत आलं. ते कसं होतं मला माहीत नाही, नाही तर सांगितलं असतं. खाल्लं. कधीतरी त्या कल्पतरूनं मागणाऱ्याचा सुखदुःखाचा विचार केला का? तसा देव गुरु मागणाऱ्याचा वाया जाणार नाही असा देतो. म्हणजेच तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. आणि ज्ञानोबाराया म्हणतात, एक गुरु जर पाठीशी असेल, श्री गुरु सारे श्री गुरु सारिका. म्हणून भवसागरातून तरुण जाण्याकरता गुरुशिवाय दुसरं कोणी नाही. नसेची निष्ठंक आन कोणी, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी फेरीती ना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वी तसे आरती शिष्याची. म्हणून श्री गुरु जर असेल तर इतरांच्या लेखा कोण करी. 1.25 तास मी तुमचा जास्त घेतलाय. 1.25 तास तुम्हाला उशीर लागला माझ्यामुळं जेवायला, याच्याकरता क्षमा करा. अपराध. माधव महाराजांच्या गुरुपूजनाच्या निमित्तानं सगळ्या शिष्य परिवारानं आणि म्हणूनच भगवान तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे गुरुचे रूप. माधवती इति माधवा म्हणजे लक्ष्मीला धारण करतो. लक्ष्मी ज्याच्या पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावी काकुळती. म्हणून 1 मिनिटामध्ये सेवा समाप्त. मृदंगवाल्याचे मृदंग, आपल्या टाळ्या आणि यांचे टाळ आणि नाचून 1 मिनिटामध्ये सेवा समाप्त. 3 सेकंद विठोबर कुमाई, 3 सेकंद ज्ञानेश्वर माऊली आणि 3 सेकंद तुकोबारायचं भजन करून सेवा समाप्त झालेली. सेवा अशीच आम्हाला सद्गुरू माऊलीचं पूजनाचं भाग्य मिळावं एवढं देवानं मागणं मागावं. आणि हे चांगलं मागणं देव पूर्ण करतो. मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राही बुद्धी याची पायी. म्हणून आहेत का हात? हां, चला 1 मिनिटात विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय 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 विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार
सगळे. आणि तुकोबारायचं भजन 3 सेकंद 3 सेकंद. तुकाराम 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 तुकाराम